नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्राची ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, असं म्हटलं जातं की तरुण शेती करत नाहीत. मात्र असेही काही शेतकरी तरुण आहेत जे खरं तर इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. सध्या वातावरण बदलत चाललंय, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय, त्यामुळे याचे परिणाम शेतीवरती खूप मोठ्या प्रमाणात होतात. मात्र त्याच्यावरती देखील मात करून आपले तरुण शेतकरी आपली शेती फुलवत आहे. आणि असाच एक शेतकरी म्हणजे राहुल शहाजी गावडे, राहणार आहे बोरीबेलचा, तालुका दौंड आणि जिल्हा पुणे या ठिकाणचा, ज्या शेतकऱ्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं डाळिंब बाग आणली. खरे तर अलीकडच्या कालखंडामध्ये डाळिंब हे शेतकरी काढून टाकताना आपल्याला दिसत आहे. मात्र राहुलनी याच दरम्यान डाळिंब लावलं देखील आणि सक्सेस देखील केलं. हे कसं केलं हेच समजून घेण्यासाठी मी आज बोरीबेलला आलोय. राहुल, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार सर. तसं तर तू BCS सारखं शिक्षण घेऊन शेती करतोय, तर या ज्या प्लॉटमध्ये आपण डाळिंबाच्या बसलोय, हा प्लॉट तू लागवड कधी केली होतीस? याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये केली होती. बर. तर आता दुसरा भार आहे हा. हा. तर आज ह्या मुलाखतीच्या निमित्तानं आपण हा जो प्रवास आहे या डाळिंब पिकाचा, हा संपूर्ण प्रवास हा आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर मागच्या बहारापेक्षा या बहारापासून आपण सुरुवात करूयात. तर छाटणी कधी केली होती या बहाराच्या अगोदर? याची छाटणी जानेवारीमध्ये केली होती आपण. 20 जानेवारीची छाटणी आहे. बर. मग त्यानंतर बेसल डोस कसा भरला होता आणि काय भरला? बेसल डोस आपण झाडाच्या दोन्ही साईडने भरला. बेसल डोस मध्ये 10-20 असेल, 24 असेल, मायक्रोन्यूट्रंट, मॅग्नेशियम, सल्फर असा बेसल डोस भरलेला. आता डाळिंब पीक म्हटलं की थ्रिप्स आलाच, जसं काही तो डाळिंबासोबत आल्यासारखाच आहे. तर तुमचा प्लॉट ज्यावेळेस आम्ही बघतोय त्यावेळेस थ्रिप्सचं प्रमाण अगदीच नगण्य आहे, किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल. तर याच्या नियंत्रणासाठी काय काळजी घेतली होती, कशी काळजी घेतली? याच्या नियंत्रणासाठी म्हणजे ज्यावेळेस आपलं जे फळ आहे ते म्हणजे लहान आकारात असताना, म्हणजे समजा त्या थ्रेप दिसला असेल तर त्यासाठी आपण बेनिवा म्हणा किंवा दुसरं आलिका, ट्रेसर यासारखे चांगले हात घेऊन थ्रेपचं आपण नियंत्रण केलं. बर. आणि मग सेटिंग व्यवस्थित व्हावी, कारण आता सेटिंग पाहिली तर अगदी प्रॉपर सेटिंग आहे. तर त्यासाठी कसं नियोजन केलं होतं किंवा काय? सेटिंगसाठी आपण कसं बेसल डोस भरून वगैरे झाल्यानंतर की पहिले पाणी 8 तास सोडले, नंतर जसं वापसा कंडिशन येईल त्यानुसार आपण पाणी सोडत गेलो. मध्ये आधी बुरशीनाशका स्प्रे घेणे, कीटकनाशका स्प्रे, असं टॉनिक फवारणी किंवा जमिनीतून आपलं ऑर्गॅनिक एखादं औषध सोडणे, यासाठी आपण सेटिंगसाठी काळजी घेतलेली आहे. बर. आता सेटिंग झालं की त्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे थिनिंग येतं, कारण काटा असतो, फळाला लागतो, फळ डॅमेज होण्याचे धोके असतात. मग थिनिंग कधी केलं आणि कशा पद्धतीने केलं होतं? जसं की फळ लिंबू आकारात झालं तर त्याची थिनिंग आपण केली. झाडाची एक 10-20 फळे आपण थिनिंग केलेली आहे. आणि फळाला काटा आपण येऊ नये, काय की फळाला काटा लागू नये यासाठी आपण गडी लावून त्या फळाची सगळं काटा साठून घेतलेला आहे. नंतर पुन्हा बुरशीनाशकाचा स्प्रे आपण घेतलेला आहे त्याचा. बर. आता तसं पाहिलं तर अलीकडे आपल्याला बाजारामध्ये गेल्यानंतर दिसतं की स्पॉट खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात डाळिंबावरती येतो, आणि त्याच्यामुळे मार्केट आपल्याला खाली येताना दिसतं किंवा त्याचा आपल्याला अपेक्षित दर चांगला मिळत नाही. तर स्पॉट, तुमची जर झाडं बघितली तर स्पॉट कुठेही दिसत नाही, फार कमी फळांवरती स्पॉट दिसत. तर त्यासाठी काय काळजी घेतली होती स्पॉट लागू येऊ नये? स्पॉट येऊ नये यासाठी आपण समजा पाऊस झाला की झाडावर असं हे नसेल की पाणी साचलेलं नसेल किंवा झाड असं कोरडं असेल की लगेच आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेत होतो. त्यामध्ये अँट्रकॉल असेल, आणखी इन्फिनिटो असेल, साप पावडर असेल, यासारखे बुरशीनाशक आपण फवारत होतो. दर 4 दिवसांनी आपण एखाद्या बुरशीनाशकाचा हात घेत होतो दरवेळेस. बर. राहुल, तुला तर माहिती आहे की आता सध्या डाळिंब
कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तेल. हो. आणि तुमच्या बागेमध्ये तेलाचं प्रमाण नसल्यागतच आहे. हो. तर तेलाला अटकाव करण्यासाठी म्हणजे कसा तेलाचा अटकाव करावा हाच मोठा या सर्व शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. तू तुझ्या बागेत तेल्या येऊ नये यासाठी काय काय काळजी घेते? तर यासाठी आपण ज्यावेळेस तेलाची स्थिती होते म्हणजे की ढगाळ वातावरण होतं, खूप उकाड्याचं वातावरण असतं, त्या ठिकाणी तेलाचा अटकाव होत असतो. हो, हो. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा जमिनीतून ऑर्गॅनिक म्हणजे स्युडोमोनास, सबटिलस आणि पॅसिलोमायसिस हे जमिनीतून आपण जीवानी सोडले. आणि त्याच्यानंतर रासायनिक स्प्रे म्हणजे ब्लू कॉपर असेल किंवा हे असेल कोसाईड असेल, त्याच्याबरोबर ॲक्टिसेल आणि स्ट्रिप्टोसायक्लिन याच्यासारखे स्प्रे आपण देत राहिलो जेणेकरून तेला येऊ नये म्हणून. बरं. खरं तर बाग जपणं हे एकट्याचं काम नाही. हो. हे जग जाहीर आहे. यासाठी लेबरचं खूप मोठ्या प्रमाणात मदत लागते. मग तुमच्या घरचं कोण कोण ही बाग बघण्यासाठी किंवा शेतीसाठी तुला मदत करतं? याच्यासाठी मला घरच्यांची खूप मदत झाली. माझे चुलते असतील तानाजी रमेश गावडे आणि माझे वडील शहाजी रमेश गावडे यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच मी म्हणू शकतो की इथवर आलो आहे. घरच्यांची खूप मदत झाली. मला म्हणजे खूप बागेंवरती सेडनेट वापरलेलं दिसतं. हो. आणि तू खूप छान पद्धतीने सेडनेट वापर करतोय. सेडनेटमुळे आज तू मला सांग की काय डाळिंबावरती परिणाम होतो किंवा काय फायदे होतात? तू आमच्या या शेतकऱ्यांना काय सांगशील, काय फायदा होतो? शेडनेटचा खूप फायदा आहे तसा की फळं समजा पिरू आकार झाले किंवा लिंबू आकारचे लहान लहान झाले तेव्हा आपण स्टेजिंग करून त्याच्यावर शेडनेट टाकलं. त्या शेडनेटचा फायदा असा झाला, फळाला ग्लेजिंग असेल किंवा फळावर सनबर्नचा कुठंच हे झालं नाही, एक डाग सुद्धा दिसत नाही शेडनेटमुळे. शेडनेटचा हा फायदा खूप झाला आणि फळाला ग्लेजिंग राहिली. हा फायदा झाला. हो. नशीब यावेळेस गारपीट सारखा काही परिणाम आपल्या परिसरात झाला नाही, त्यासाठी तुझा या शेडनेटचा फायदा निश्चितपणानं चांगला झाला असता. तसं पाहिलं तर जनरल डाळिंब बागेमध्ये एक साईडला ड्रीप असते. हो. तू मात्र दोन्ही बाजूला ड्रीपची लाईन टाकलेली दिसते. तर या दोन्ही बाजूला ड्रीप टाकण्याचं कारण काय आणि त्याचा बेनिफिट काय किंवा फायदा काय होतो? दोन्ही साईडला जर ड्रीप टाकली तर झाडाचं मुळे आपण पांढरी मुळे म्हणतो ती दोन्ही साईडने वाढ होते. बरोबर. त्यासाठी झाडाला समजा आपण बेसो किंवा मध्ये अजून खताचा डोस टाकतो तर तो दोन्ही साईडने सेम बसतो आणि झाडाच्या मुळीची वाढ दोन्ही साईडने होते आणि झाडाला पाणी एक मापात प्रमाणात असतं. म्हणजे जसं वापसा आले की आपण दोन्ही साईडने पाणी सोडून त्याची पूर्णता करू शकतो. तू BCS झालेला आहेस, एवढीच छान बाग आणलेली, फुलवलेली, एवढा स्वतः कष्ट करतोयस. एखादं बाळ जसं जपावं तशी तू ही सगळी बाग जपलेली आहे. आणि तिचा महत्वाचा भाग असतो विक्री व्यवस्था. म्हणजे ही मी तुला सांगायची गरज आहे कारण तू ते सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आता एवढा छान प्लॉट आणलेला आहे, तर विक्री व्यवस्थापनासंदर्भातला काय विचार केलाय, कसं करायचं? कारण तू BCS झालेला आहेस आणि ऑनलाईन ट्रेडिंग हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. तर त्यासाठी काही डोक्यात विचार आहे का किंवा त्यासाठी काही प्लॅनिंग केलेलं आहे का? विक्रीसाठी तर हा असा प्लॉट आमचा जागेवरच म्हणजे एखादा व्यापारी बघून किंवा त्यांना जागेवर दाखवून त्या योग्य भावात दिला तर तो जागेवरच आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर तसं नाही झालं तर आपल्या जवळचं मार्केट आहे पुणे, तर तिथे आपला माल नेऊ आपण विकायचं असं नियोजन आहे. हो. आज ही तुझी मुलाखत सर्व शेतकरी बांधव बघत आहेत, विशेषतः तरुण शेतकरी सुद्धा जास्त बघतील. तर अशा तरुण शेतकऱ्यांना तू काय सांगशील? BCS सारखं शिक्षण घेऊन सुद्धा तू शेती करतोयस, हो. तर आणि तेही उत्कृष्ट पद्धतीने करतोयस, काय सांगशील या निमित्तानं? तर आपण पाहू शकतो की शिकणाऱ्यांची काय म्हणजे अवस्था आहे की नोकरी मिळत नाही लवकर. हो. तर तरुणांचा बराचसा कल शेतीकडे चाललेला आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो की जर शेती योग्य नियोजन करून योग्य फवारणी करून किंवा जैविक शेती असेल आपण केली तर शेतीतून सुद्धा खूप फायदा आहे असं मला वाटतं. धन्यवाद. तू आज आमच्याशी बोललात, सखोल माहिती आमच्या सर्व रसिकांपर्यंत पोहोचवली. शेतकरी मित्रांनो, आपण खरं तर आज राहुलची मुलाखत घेतोय
त्याचं कारण मूळ एकच आहे. राहुल BCSचं शिक्षण घेऊन देखील बाग करतोय आणि तो सुंदर पद्धतीनं बागेचं नियोजन करतोय. तुम्हा सर्वांना माहिती की आजची जॉबची कंडिशन अगदी 8-10 हजारापासून जॉबची सुरुवात होते. मात्र आपल्याकडे असलेली शेती जर योग्य व्यवस्थापनातून केली तर निश्चितपणानं चांगला फायदा देखील होऊ शकतो. मात्र शेतीसाठी लागतं कष्ट आणि बौद्धिक नियोजन किंवा बौद्धिक स्टॅबिलिटी ठेवून योग्य नियोजन करणं. चला तर तुम्हीही राहुल सारखी शेती फुलवाल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो. मात्र जाता जाता पुन्हा एकदा सांगतोय, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.